नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? तर आजची सुरुवात रात्री 11ला. बघा, रात्रीचे 11 वाजले आणि सगळे झोपलेली आहेत. तर रात्री मी एक दोन तास अभ्यास करते. तर रात्री बघा मी रिझनिंग आणि मॅथ्सचा अभ्यास करते, कारण सगळी शांतता असते आणि रिझनिंग आणि मॅथ्ससाठी कॉन्सन्ट्रेशन भरपूर आवश्यक आहे. तर मुलं पण झोपलेली आहेत, त्यामुळे मी बिनधास्त अभ्यास करू शकते. मैत्रिणींनो, माझ्याजवळ अनिल अंक लगी सरांचं बुद्धिमापन चाचणीचं पुस्तक आहे आणि माझा आजचा घटक आहे त्यातील तर्क आणि अनुमान. बघा, तर्क आणि अनुमानचे आपल्याला भरपूर प्रश्न टेटला होते, तुम्हाला माहिती आहे, आणि त्यातूनच आपल्याला भरपूर पेपर पण आलेला होता. आणि यातलेच प्रश्न KVSला पण असतात, फक्त हिंदीमध्ये असतात, आपल्याला टेटला मराठीत असतात. तर बघा मैत्रिणींनो, आपल्यापैकी भरपूर मैत्रिणींचे कमेंट येत आहेत की ताई TETचा सिलेबस सांग किंवा KVSबद्दल मार्गदर्शन कर आणि तुझं नियोजन सांग. तर नियोजन बघा मैत्रिणींनो, मी कामं करता करता माझा अभ्यास असतो आणि जे नियोजन आहे ते तुम्हाला मी दररोज प्रत्येक व्हिडिओत थोडं थोडं दाखवत आहे. आणि तुम्हाला कसल्या प्रकारचं नियोजन पाहिजे ते मला परत एकदा कमेंटमध्ये सांगा, कारण मला कळलं नाही तुम्ही कुठलं नियोजन म्हणताय ते. काही मैत्रिणींचे कमेंट आहेत की नियोजन सांग म्हणून. तर तुम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंत म्हणत असाल तर माझा भरपूर वेळ कामातच जातो आणि भरपूर वेळ हा ऐकण्यात, म्हणजे मोबाईलवर मी जी व्हिडिओ बघते त्यात जातो. आणि सकाळी आणि रात्री मी अभ्यास करते, म्हणजे सकाळचे माझे 2-3 तास आणि रात्रीचे 2-3 तास असा हा माझा अभ्यास असतो. आणि यातलं नियोजन समजा आता मी कुठलाही माझा टाइम टेबल नाही, माझा सगळा टाइम टेबल हा फ्लेक्सिबल आहे, जेणेकरून मला जसा वेळ मिळतो तसं मी माझा अभ्यास करते. फक्त फरक एवढाच आहे की मी तो अभ्यास डिवाईड केलेला आहे. कधी मी माझा अर्धा तास MAला देते, तर कधी KVSला देते, तर कधी टेटला देते, थोडाफार MPSCला देते, जेणेकरून मला कुठलाही अभ्यास माझा सोपा जाईल. ज्या मैत्रिणींनी मला विचारलं ताई TETचा अभ्यास कसा करायचा किंवा त्याचा सिलेबस काय, तर बघा, तुम्ही जर DED असाल तर तुम्ही 1ली ते 5वीसाठी TET पेपर 1 देऊ शकाल. आणि त्याचे प्रश्नाचे स्वरूप आणि प्रश्नपत्रिकेची जी काठिण्य पातळी असते ना, ती माध्यमिक शालांत परीक्षेवर आधारित असते. आणि त्याचा जो सिलेबस म्हणा तर एकूण गुण आपल्याला 150 मार्काचे असतात आणि त्यामध्ये घटक असतात मानसशास्त्र, भाषा 1 मराठी, भाषा 2 इंग्रजी, गणित आणि परिसर अभ्यास. आणि हे सगळं 30-30 मार्काचं असतं. आणि बघा मैत्रिणींनो, 6वी ते 8वीसाठी पेपर 2 असतो आणि त्यांचे घटक असतात, त्याचं पण बालमानसशास्त्र असतं, भाषा 1 आणि 2 असतं. फक्त गणित आणि विज्ञान वेगळं आणि सामाजिक शास्त्र हे चॉईसनुसार घ्यावं लागतं. तर आणि 6वी ते 8वीसाठी आपण जर तुमचं BEd असेल तर तुम्ही देऊ शकता, आणि जर समजा तुमचं BA आहे आणि DED आहे तरी पण देऊ शकता. बघा मैत्रिणींनो, मी गणिताचा अभ्यास करते आणि त्याच सरांच्याच पुस्तकांमध्ये बघा रफसाठी जागा असते, बघा तिथे सॉल्व करून बघते असं. पण आता मला माझ्या मुलाचा आवाज येतोय, उठलाय वाटते, विचारायला आता ठेवावं लागणार, कारण विचार होता की 12पर्यंत कंटिन्यू करायचं, पण मला वाटत नाही की आता जमणार, म्हणून थांबते थोडा वेळ. झोपला तर झोपला, पण तो आवाज देतोय, तर मला स्टॉप करावं लागेल. आता जाऊन झोपते, कारण त्याचे पप्पा पण मला आवाज देत आहे. बंद करते. मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुम्हाला शुभप्रभात. सकाळचे 4:30 वाजलेत आणि येते म्हटलं तो झोपल्यावर, पण नाही, मला झोप लागलेली आणि मी आले अभ्यासाला. माझा योगा वगैरे फ्रेश होऊन माझं पॉझिटिव्ह अफर्मेशन केलंय. आणि बघा, तुम्हाला दाखवतेच, द सिक्रेट हे पुस्तक आहे. जरा कधी मला डिमोटिवेट झाल्यासारखं वाटलं तर मी यामध्ये पेन्सिलनी लाईन अंडरलाईन करून ठेवल्या, त्या फक्त लाईन वाचते 5 मिनटं. तुम्हाला दाखवल्या बघा, मी आणखी दाखवते, थांबा 1 मिनटं. त्या फक्त ते बघा लाईन फक्त वाचते त्यामुळे मला खूप मोटिवेशन मिळतं. आणि खरंच आपल्याला पॉझिटिव्ह विचारांची खूप गरज असते, कारण आपण अभ्यास करतोय, छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण डिमोटिवेट होतोय. म्हणून सांगते की असं काहीतरी वाचायचं. बघा, आपण त्या दिवशी आधुनिक भारत केलं होतं मी लुसेंटचं, तुम्हाला दाखवते. आता मी समोरचं वाचणार, हे बघा अंडरलाईन केलेलं आहे तेवढं. आता बघा मैत्रिणींनो, अडचणी आणि संघर्ष हे आपल्या आयुष्यात येतात, तसे सगळ्यांच्याच आयुष्यात येतात, पण आपल्याला त्यातून मार्ग काढायचा असतो.
कारण सगळ्यांच्या आयुष्यात अडचणी येऊन कोणी टॉपर असतं तर कोणी किनाऱ्यावर पण नसतं. म्हणून आपल्याला आपला मार्ग शोधावा लागेल. आपल्याला आपल्या अभ्यासाचं नियोजन करावं लागेल, आपल्या कामानुसार नियोजन करावं लागेल. आपण प्रेरणा घेऊ शकू सगळ्यांजवळून, पण आपल्याला आपला मार्ग स्वतः चूज करावा लागेल की आपल्याला कशा रस्त्याने जायचं आहे, कुठल्या रस्त्याने जायचं आहे आणि आपल्याला ज्या अडचणी येत आहेत त्या कशा सोडवायच्या आहे. त्यामुळे आपल्याला सगळं नियोजन स्वतः करावं लागेल. आणि आपण जर बघितलं की नाही म्हणजे समोरचा माणूस माझ्या ह्या अपेक्षा पूर्ण करत नाही किंवा मग आता मी काय करू, मी हर्ट होत आहे, तर आपला दृष्टिकोन आपल्याला स्वतः चेंज करावा लागेल. कारण त्यातून आपल्याला काहीही फायदा होणार नाही, नुसतं नुकसान आहे. म्हणून सांगते तुम्हाला, कधी हर्ट होऊ नका, फक्त आपला दृष्टिकोन चेंज करूया. दृष्टिकोन चेंज केला की आपल्याला आपल्या जीवनातला संघर्ष आपोआप कमी होऊन होतो. खरंच फक्त स्वतःजवळ अपेक्षा ठेवा. म्हणजे मी हे करू शकेल आणि मी हे करून दाखवेलच. म्हणजे आपण स्वतःच आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. जोपर्यंत समोरचा व्यक्तीकडून आपण अपेक्षा ठेवणं, जर तो व्यक्ती समोरचा किंवा कुठलीही व्यक्ती असो, कुणीही जर त्यांनी आपली अपेक्षा पूर्ण केली नाही ना, तर आपल्याला खूप हर्ट होतं. म्हणून कधीच कोणाजवळ अपेक्षा ठेवायच्या नाही. मी तर माझ्या जीवनात हे शिकलेली आहे आणि तुम्हाला पण सांगते, जेव्हा आपण अपेक्षा ठेवणं बंद करू ना, तेव्हाच आपल्याला सर्व सुख सोयी मिळतात. म्हणजे आपलं मन शांत राहतं, आपलं मन कॉन्सन्ट्रेशन राहतं, अभ्यासात सातत्य येतं. नाहीतर आपण विचार करतो की मला आता वेळच नाही आहे, माझ्याजवळ भरपूर कामं आहे, आता मला सगळेजण अभ्यासाला वेळ देतील, हे आपल्या सगळ्या अपेक्षात आहेत. मग आपण मला आता कोणी म्हणेल का तू बस अभ्यास करायला 5-10 मिनिटं, तुझे पेपर जवळ आलेत किंवा तुझी परीक्षा आली, पण काहीच फायदा होत नाही. कोणीही तसं करत नाही. जॉईंट फॅमिली असो की 2 जणांची फॅमिली असो, कधीही कुठेही आपल्याला वेळ नसतोच. म्हणजे मी कोणाला काही असं म्हणत नाहीये, असेलही कोणाला वेळ, पण भरपूर परिस्थिती अशी असते की ती वेळच नसते. कारण आपला संसार असतो, मुलं असतात, आपली जबाबदारी असते, आपल्यालाच आपला मार्ग शोधावा लागतो आणि आपल्याला हे मनावर बिंबवावं लागेल की नाही, मला हे सगळं करून मला करायचं आहे, मला माझ्या फोकसवर, माझ्या ध्येयावर पोचायचं आहे. फक्त जर तुम्ही परीक्षेत फक्त मार्कासाठी अभ्यास कराल ना, तर ते शक्य होणार नाही. तुम्हाला तुमच्या ध्येय ठरवावं लागेल की मला काहीतरी करायचं आहे आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मी कुठलीही परिस्थिती असो, काहीही असो, मी ते करणारच. तेव्हाच आपण परीक्षेमध्ये यश प्राप्त करू शकू. आणि जरी परीक्षेत आपल्याला यश प्राप्त झालं नाही तरी न घाबरता समोर आपल्याला जायचं आहे आणि समोरची पायरी चढायची आहे. नाहीतर डिमोटिवेट होऊन फक्त घरी बसायचं की नाही, आता मी पासच झाले नाही, आता मी काय करू, राहू दे, मी देणारच नाही. परीक्षाच सर्व काही नसते. त्यातून आपण जे शिकलो ते आपल्याला अनुभव. आपण कुठल्याही परिस्थितीत, जीवनाच्या कुठल्याही संघर्षात, कुठल्याही वळणावर कधीही कामा येईल हे आपण कोणीही सांगू शकत नाही. म्हणून आपण जेही परिस्थिती आपल्यावर आहे, जोही अभ्यास आपण करतोय, तो कुठे कामा येईल हे तुम्हीही सांगू शकत नाही आणि मीही सांगू शकत नाही. म्हणून जेही आपल्या आयुष्यात होते ते सगळं चांगल्यासाठी होतं, हे तुम्हीही मान्य करता आणि मीही मान्य करते. म्हणून सांगते, कधीही खचायचं नाही, घाबरायचं नाही, हिम्मत हरायची नाही, डिमोटिवेट व्हायचं नाही. जराही तुम्हाला वाटलं की मी डिमोटिवेट होते, तर कुठलाही एखादा छंद जोपासा, पुस्तकं वाचा, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा. स्मॉल हॅपीनेस तुमच्या जीवनात, आपल्या जीवनात आजूबाजूला भरपूर असतात. त्याच्यात तर बघा मैत्रिणींनो, माझं लुसेंटचं कंपनी के अधीन गव्हर्नर जनरल हा टॉपिक वाचून होतोय आणि त्यात मी बंगाल के गव्हर्नर वाचलंय, त्यानंतर वॉरेन हेस्टिंग्स वाचलंय आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस, त्यानंतर बेंटिक आणि सर जॉर्ज वर्ले, हे सगळं माझं वाचून झालंय. लॉर्ड हार्डिंग, लॉर्ड डरहोसी, त्यानंतर ॲकलँड, एग्लिन, हे सगळे जे कंपनीचे जे गव्हर्नर जनरल होते ते सगळे वाचून झालेत. आणि त्यानंतर लॉर्ड रिपन. आता मी ठेवून देणार आणि जिथे संपलंय तिथे बुकमार्क लावून ठेवते. बघा, आता NCERT चालू करते आणि मी 6वीची NCERT हिंदीचं पुस्तक घेतलंय. त्यात आज मी व्याकरण करणार, कारण मराठी आणि हिंदीच्या व्याकरणात भरपूर फरक असतो. त्यांचे शब्द आपल्याला समजायला जरा कठीण जात आहेत. म्हणून मी हिंदीचं व्याकरण करते. हिंदीच्या KBSसाठी व्याकरण फार महत्त्वाचं आहे. यामध्ये बघा भाषा, बोली, लिपी आणि व्याकरण. तर आज मी भाषा बघते. तर तुम्हाला पण सांगते बघा, भाषेचे 2 प्रकार आहेत, मौखिक आणि लिखित. त्यामध्ये बोली भाषा, मानक भाषा, मातृभाषा, राजभाषा असं त्यांनी दिलेलं आहे आणि लिपीची पण व्याख्या दिलेली आहे. बघा, माझा अभ्यास शेअर करते मी तुमच्यासोबत.
मी काय वाचलंय ते, आणि त्यातच त्यांनी परिभाषा दिलेली आहे आणि काही उदाहरणं पण दिलेली आहेत. बघा मी तुम्हाला दाखवते. सॉरी, थोडं कॅमेऱ्याचा मिस्टेक झालाय, ते दिसलं नाही तुम्हाला. आणि जे मला तुम्हाला दाखवायचं होतं ते होतं की हिंदी की बोलिया आणि कहा बोली जाती है. तर जसं अवधी उत्तर प्रदेशमध्ये आणि गढवाली उत्तराखंड, बुंदेलखंडी उत्तर प्रदेश हे दाखवायचं होतं मला तुम्हाला, की असं NCERTमध्ये डिटेल असतं, त्यामुळे आपल्याला फायदा होतो. आणि परत मी तुम्हाला दाखवते. बघा माझा कॅमेरा माझ्याकडे ट्रायपॉड नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतोय आणि मला माझं स्वतः शूट करावं लागते, त्यामुळे माझं थोडा कॅमेराचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर मला तुम्हाला दाखवायचं होतं. बघा नंतर मी दाखवलं तुम्हाला लिपी, भाषा आणि लिपी. तर उर्दू फारसीमधली आहे, तामिळचीच आहे, पंजाबी गुरुमुखीतून आलेली आहे. हे दाखवायचं होतं मला तुम्हाला. तर बघा माझा अभ्यास झालेला आहे, कारण 6 वाजलेत. आता मला तुम्हाला माहिती आहे मला मुलीचा टिफिन करावा लागतो. आता मी सगळं ठेवून देणार आणि मुलीचा टिफिन करायला जाते. बघा मैत्रिणींनो, सकाळी 9:30 कारण मधलं काही शूट झालं नाही, भरपूर धावपळ झाली. आणि मग मी जरा टेरिसवर आले, सगळं स्वयंपाक वगैरे आवरून. ऊन पडलेलं होतं छान. तुम्हाला माहिती आहे मी थोडा छोटा आनंद घेत राहते. तर छान ऊन पडलंय बघा, छान वाटते. भरपूर दिवसाचा पाऊस सुरू होता. बघा खाली उतरले तर फुलं छान फुललेली होती, कारण हे सगळी फुलं सूर्यानंतरच येतात, भरपूर दिवसाची लागलीत. छान वाटते त्यांच्याकडे बघून, फ्रेश झाले बघा, भरपूर दिवसांनी उमललीत. आणि हा बघा, हा आलाय आमचा रामू. हा आमचा ओनरचा डॉग आहे. त्याला मी दिसली खाली उतरताना, तो बघा कसा धावत येतोय कारण त्याला माहिती आहे आता मला खायला मिळणार काहीतरी. आणि तो लगेच पळत आला मी दिसल्याबरोबर. त्याला खाली उतरताना दिसली, त्याला मग मी लगेच पोळी दिली आणि तो खातोय आता पोळी. छान वाटते, लगेच धाव. तर बघा माझे मिस्टर आणि मुलगा आणि ते गाईजवळ चालले. कालचा नैवेद्य, काल सोमवार, त्यांना म्हटलं गाईला लावा. तर मुलगा भितोय, त्याला भीती वाटते. पण बघा त्यांना दिसले की गाय सुटलेली आहे तर ते बांधून देणार आता गाय. आमच्या घरी पण शेत आहे, छान गुरे होती, गाई वगैरे, आणि आम्हाला आवडतं. आमच्या घरी भरपूर शेत आहे. आम्ही मूळ अमरावतीचे, यांचा जॉब असल्यामुळे आम्ही भंडाऱ्याला आहे, त्यामुळे आम्हाला गुरं छान असं नैसर्गिक. मी जेव्हा टेरिसवर होते तेव्हाच मला दिसली गाय सुटलेली. मी सांगणार होते पण त्यांनाच दिसलं, तर तेच म्हणाले. तर मी म्हटलं थांबा 2 मिनटं, नैवेद्य पण आहे, कालचा उपवास होता, सोमवार, श्रावण सोमवार सुरू झालेत ना. तर बघा मैत्रिणींनो, असे छोटे आपण आनंद घ्यायचे, कारण त्यातून खरंच खूप प्रेरणा मिळते आपल्याला. आणि बघा माझा मुलगा तयार झालेला शाळेला जायसाठी, आणि आता ते चाललीत 2 जण. तर आता ही शाळेला गेली, मुलगी पण शाळेला गेली सकाळी, की मी निवांत असते. आता मी पटकन आवरून घेणार माझं सगळं आणि मग परत अभ्यासाला बसायचं आहे. तर ही गेल्यानंतर मग मी लगेच माझा पूर्ण जेवढी थोडी कामं असतात ती आवरते. तर बघा मी आता परत चालले घरात. तर तुम्हाला दाखवतोय माझ्या घरात किती पसारा करून ठेवला आहे माझ्या मुलांनी. आणि त्यानंतर मग फ्रेश होणार आणि अभ्यासाला बसणार. तर बघा मी आता सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओची नियोजन करेल, कारण तुम्हाला माहीत आहे मी कोणतेही काम करताना ऐकते. तर मी काय ऐकणार आहे, कारण त्या दिवशी परवाच्या दिवशी मी NCERT फॉलो करत होते आणि NCERT EVS तर माझा 1 तास झालेला आणि 1 तास राहिलेला होता ऐकायचा. तर बघा तेच मी समोर कंटिन्यू करणार आहे. सरांचं अध्ययन मंत्र चॅनलचं नाव आहे. तर मी पट्टापट्टा आवरून घेते. तर मैत्रिणींनो, तुम्ही मला विचारलं होतं की ताई KVSचे मार्गदर्शन कर, आमचं पहिल्यांदाच आहे. तर मी पण KVS एकदा दिलेली मैत्रिणींनो, आणि मला थोडाफार अनुभव आहे, त्याहूनच तुम्हाला सांगते की KVSमध्ये PRT, TGT आणि PGT हे सगळे वेगवेगळे पेपर असतात. आणि PRTचा पेपर हा 1 ते 5वीसाठी असतो, TGT 6वी ते 8वी असं काहीतरी आहे, आणि PGT त्यापेक्षा वरच्या वर्गांसाठी असतो. आणि जो KVSचा सिलेबस आहे ना, तो फक्त इंग्रजी आणि हिंदीत असतो, मराठी नसते त्यामध्ये. आणि
आणि KVS सिलेबसमध्ये ना मैत्रिणींनो PRTमध्ये जनरल इंग्लिश 10 मार्कासाठी असतं, त्यानंतर जनरल हिंदी 10 मार्कासाठी, त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी 5 मार्कासाठी, कम्प्युटर 5 मार्कासाठी, पॅडॉगॉजी 60 म्हणजे अध्यापनशास्त्र 60 मार्क आणि सब्जेक्ट म्हणजे असा विशेष सब्जेक्ट जसं मॅथ, हिंदी, इंग्लिश, EVS हे सगळं पकडून 80 मार्काचं असतं. तर असा हा पेपर असतो. आणि मैत्रिणींनो मी KVS PRTचा पेपर दिलेला कारण माझं BEd झालेलं नाही आहे, त्यामुळे मी NVS पण देऊ शकत नाही. कारण NVS हे म्हणजे नवोदय विद्यालय 6वी ते 8वी पासून स्टार्ट असतात आणि त्यांना BEd पाहिजे, त्यामुळे मी ते देऊ शकत नाही. मी आता MA इंग्लिशमध्ये झाल्यानंतर BEd करणार आहे. तर बघूया त्यानंतर देता येईल तर देईल. तर बघा मी फरशी पुसून घेते, त्यामध्ये फिनाईल घातलं, थोडं मीठ घातलं. मीठ घातलं की निगेटिव्हिटी आपल्या घरातली निघून जाते असं म्हणतात, म्हणून मीठ घातलंय. आणि आता छान फरशी पुसून घेत आहे आणि ऐकत पण आहे, म्हणजे माझे दोन्ही कामं सोबत होत आहे. म्हणजे NCERT पण ऐकणे होत आहे आणि वाटलं तर मी जाते फोनजवळ स्क्रीनशॉट काढून ठेवते आणि लगेच आपली कामं करायला सुरुवात करते. तर बघा मैत्रिणींनो मी व्हॉट्सअपचं चॅनल ओपन करते आणि त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही व्हा जॉईन, म्हणजे जर तुम्हाला काही महत्त्वाचं असलं, काही द्यायचं असलं तर मी त्यावर टाकत जाईल, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि बघा माझ्या घरात जी नॅचरल झाडं आहे ना, मी फाटलेला सॉक्स हातात घातलेला आहे कारण तो खराब आहे, त्याने अशी झाडं पुसून घेते, जेणेकरून झाडावर जी बुरशी आली असेल किंवा काही, हे बघा अशी बुरशी येते काळी काळी, ती बुरशी मी चांगली पुसून घेते. कारण आपल्या घरात राहतात ना, मुलं असतात, आपण राहतो, तर काळजी घेतलेली बरी. आणि मला नॅचरल झाडं खूप आवडतात. आणि हे बघा किती सुंदर वाटतंय ना. आणि मी हे सगळं तुम्हाला फास्ट मोडमध्ये करून दाखवते कारण व्हिडिओ खूप लांब होत होता, म्हणून मी स्पीड वाढवलेली आहे. तर मी बघा फोनजवळ जाते आणि स्क्रीनशॉट काढते आणि लगेच जाते. हे बघा हे रबर प्लांट आहे. घरात रबर प्लांट असल्यामुळे घरात पॉझिटिव्हिटी येते, छान वाटतं. आणि कुठलीही नॅचरल झाडं घरात ठेवली ना तसंही आपल्याला छान वाटतं, छान म्हणजे फ्रेश वाटते घरात, छान मस्त ऑक्सिजन मिळतं. तर बघा मी त्या सगळ्या झाडाला पुसून घेते, जेणेकरून छान असं घरात फ्रेश वातावरण वाटेल. आणि बघा मी पटकन आवरून घेते कारण आता भरपूर वेळ झाला, मला मुलाला आणायला जावं लागेल. तर आणि लगेच तो आला की पसारा पुन्हा करतो, पण आपलं काम असतं की मुलांनी पसारा केला तर उचलून ठेवायचा कारण मला करमतच नाही, कारण माझ्या अंगात स्वच्छतेचा किडा आहे. जोपर्यंत मी पूर्ण स्वच्छ करत नाही ना तोपर्यंत मला व्यवस्थित वाटतच नाही. आणि बघा माझी कामं झालेली आहेत, म्हणजे माझा हॉल स्वच्छ झालेला आहे आता आणि माझा अभ्यास पण झालेला आहे. दोन्ही कामं माझी सोबत झालेली आहे. छान चांगलं वाटतं मला, कारण हा जो मी मार्ग शोधून काढलेला आहे त्यात माझा अभ्यास पण होतो आणि कामं पण होतं. बघा माझा छान हॉल आवरला गेलेला आहे. तर मैत्रिणींनो आजसाठी एवढेच. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आणि तुम्हाला जर माझा व्लॉग आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आणखी कोणाला तरी मदत होईल, कोणाला तरी मोटिवेशन भेटेल. चला स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, टेक केअर, पॉझिटिव्ह विचार करत राहा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. पुढच्या अभ्यासाचं नियोजन पुढला विषय घेऊन अभ्यास करत राहा. बाय.